नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुरीचे पीक घेताय पण दरवर्षी अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये का? आज आपण अशा टॉप व्हरायटी पाहणार आहोत ज्या 2026 हंगामात तुरीचे चित्र बदलणार आहेत. या जाती केवळ रोग प्रतिकारच नाहीत तर एकरी 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता ठेवतात. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 2026 मध्ये टॉप तुरीची व्हरायटी तर काय तुम्हाला माहिती आहे का? योग्य वाणाची निवड न केल्यामुळे अनेकदा 50% उत्पन्नाचे नुकसान होते. मग 2026 मध्ये सर्वाधिक नफा मिळवून देणारी तुरीची जात कोणती? जी मर रोगाला बळी पडणारी आणि विक्रमी पावसातही तग धरणारी व्हरायटी कोणती? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे आणि 2026 साठी अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाणारी टॉप व्हरायटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 2026 ची टॉप व्हरायटी आहे ती म्हणजे गोदावरी तूर. तर गोदावरी तूर ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक उत्तम व्हरायटी आहे मित्रांनो. तर बागायती वाण आहे आणि हे वाण 150 ते 170 दिवसात तयार होते, ज्याचे दाणे पांढऱ्या रंगाचे व मध्यम आकाराचे असतात. शिवाय मित्रांनो, या वाणाला सिंचनाची सोय असल्यास एकरी 12 ते 14 क्विंटलपर्यंत म्हणजे एक विक्रमी उत्पादन सहज मिळू शकतं. तसेच मित्रांनो, जे काही गोदावरी BDN 2013-41 तूरवाण संपूर्ण माहिती किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, त्यासाठी शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, याचा जर कालावधी आपण बघितला तर 150 ते 170 दिवसात मध्यम कालावधी आहे. तसेच याची वैशिष्ट्ये म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, पांढरा आणि आकर्षक चवीला उत्तम असणारी व्हरायटी आहे. उत्पादन एकरी सरासरी 15 ते 18 क्विंटलपर्यंत तुम्ही सहज मिळवू शकता जर तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन केलं तर. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, प्लेस्टोरला आत्ताच जायचं आहे. प्लेस्टोरला तुम्हाला सर्च करायचं आहे अमृत पॅटर्न ॲप. अमृत पॅटर्न ॲपमध्ये तुरीची संपूर्ण माहिती A to Z पद्धतीने दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप. तर मित्रांनो, लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून अगदी कमी खर्चामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. तर तुम्ही का नाही मिळवू शकत? त्यासाठी फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तर मित्रांनो, ही व्हरायटी मी यासाठी सजेस्ट करते, तर गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन घेतलं आहे गोदावरी या व्हरायटीपासून. तर त्यासाठी माझ्या माहितीनुसार तरी तुम्ही गोदावरी व्हरायटी म्हणजेच निवड करायला विसरू नका. तसंच बडीचा प्रकार म्हणजे जे काही आहे तर जोमदार वाढ याची होते. सेमी स्प्रेंडिंग म्हणजे चांगल्या पद्धतीची जोमदार वाढ होते आणि खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाते. तसंच प्रतिकारशक्तीच्या बाबतीत जर बघायला घेतलं मित्रांनो, तर मूळ कुजव्या म्हणजेच वांज रोगास किंवा स्टेरायटी मोझेक म्हणजे मध्यम प्रतिकारक ही व्हरायटी आहे. तर खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण याची पेरणीची योग्य वेळ जर बघितली तर 15 जून ते 15 जुलैपर्यंत आपण याची पेरणी करू शकतो. तसंच मित्रांनो, याचं जर अंतर आपण बघितलं तर अंतर आपण कशा पद्धतीने नियोजन करायचं तर ते तुम्ही अमृत पॅटर्न फॉलो करा. तर तुम्हाला अंतर व्यवस्थापन नियोजन संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या ज्या काही व्हरायटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे गोदावरी, तर शेंगा लागताना पाण्याचा ताण न पडू देणे हे या व्हरायटीचं खूप गरजेचं आहे आणि ही एक खासियत आहे. तर गोदावरी वाण हा बागायती शेतीसाठी अधिक योग्य आहे, कारण या वाढीसाठी फुलोऱ्यासाठी योग्य ओल आवश्यक असते. त्यासाठी बागायती क्षेत्रासाठी हे वाण उत्तम मानलं जातं. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.